नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत फीफोर मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद. 3,58,000चे 46 मोबाईल हस्तगत. मोबाईल चोरी करणारी टोळीला जेरबंद करत 3,58,500 रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 46 मोबाईल हँडसेट जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले. तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील वेगवेगळी पथके तयार केली. त्यामधील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप पाटील व शिवानंद मठपती यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की 3 इसमांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशन व मध्यवर्ती बस स्थानक येथून मोठ्या प्रमाणात मोबाईल हँडसेट चोरी केलेले आहेत व ते इसम शाहूपुरी भाजी मंडई या परिसरात फिरत आहेत. अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकास कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास शाहूपुरी भाजी मंडई परिसरामध्ये मिळालेल्या बातमीप्रमाणे गणेश अनिल माने वय वर्ष 23 राहणार नागोबावाडी पेठ वडगाव तालुका हातकणंगले, महादेव राजाराम पाटील वय वर्ष 34 राहणार साजनी तालुका हातकर्णी जिल्हा कोल्हापूर, गणेश शिवाजी माने वय 27 राहणार मूळ कोळा पुजारी वस्ती गौडवाडी रोड सोलापूर यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कब्जामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे 3,58,500 रुपये किमतीचे तब्बल वेगवेगळ्या कंपनीचे 46 मोबाईल हँडसेट मिळून आले. ते मोबाईल हँडसेट कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करून तिघांना ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर केले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार संदीप पाटील, वसंत पिंगळे, शिवानंद मंठपती, सचिन जाधव, अनिकेत मोरे, अमित सर्जे, संजय पडवळ, विलास किरोळकर, संजय हुब्बे, सतीश सूर्यवंशी, अरविंद पाटील यांनी केले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत